हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला इंग्लिशचं लेक्चर नंबर 4 आज आपण कंटिन्यू करणार आहे। तत्पूर्वी आपले एकूण लेक्चर 3 कंप्लीट झालेले आहे इंग्लिश या सब्जेक्टवरती। ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल त्याने दृष्टी अकॅडमी वर्धा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमची लिंकेज लागून राहील। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आजचा आपला टॉपिक आहे, तो टॉपिक म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेस। इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये काय डिफरन्स आहे, त्याचे एक्झाम्पल कसे येतात, एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचा याच्यावरती आपण चर्चा करणार आहे। त्याच्यानंतर व्हर्बल फ्रेज म्हणजेच काय आणि व्हर्ब फॉलोड बाय दी प्रिपोजिशन हा टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने विचारलेला जातो। आणि त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर पाहायचं आहे आपल्याला वन वर्ड्स डिनोटिंग लवर्स। ओके, हे जे वर्ड्स आपण नेहमी 10 वर्ड्स आपण लेक्चरच्या सुरुवातीला घेत असतो, तर याचा खूप जास्त फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये होईल। आणि महत्त्वाची गोष्ट आणखी की तुम्ही व्हिडिओ बघत असताना एक रफ बुक आणि एक पेज, एक रफ पेज आणि एक पेन सोबत ठेवायचं, म्हणजेच तुम्हाला काही पॉइंट्स ते नोट डाऊन करता येईल। ओके, चालू करू आपण आजच्या लेक्चरला। तर आजचा पहिला टॉपिक आहे आपला वन वर्ड्स डिनोटिंग लवर्स। वन वर्ड्स डिनोटिंग लवर्स। वन वर्ड्स डिनोटिंग लवर सिंपल असा टॉपिक आहे। आपल्याला शब्दाचे मिनिंग लक्षात ठेवायचे आहे। बघा, जसं मी काही वर्ड्स देतो, फिलोझोइक, त्याच्यानंतर फिलोथिस्ट, त्याच्यानंतर फिलोटेक्निक, त्याच्यानंतर फिलोमॅथ, नेक्स्ट फिलोगायनिस्ट, त्याच्यानंतर फिलेंडेरर, नेक्स्ट इथे लक्षात ठेवायचा फिलोम्यूज, व्हॉट एव्हर युअर प्रोनाउन्सिएशन। नेक्स्ट वन इज सिनोफिलिस्टिक असे काही वर्ड्स दिलेले आपल्याला, ते मिनिंग आपल्याला पाहायचं आहे। हे जे वर्ड्स आहे हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात आणि एक्झाम मध्ये सुद्धा आलेले असतात। तर पहिला वर्ड्स दिलेला आपल्याला फिलोझोइक। तर इथे फिलो मीन्स लवर असा मिनिंग तुम्ही गृहीत पकडू शकता। फिलोचा अर्थ ज्या वर्ड्स मध्ये आपल्याला फिलो असा शब्द आलेला असेल, तर लवर हा शब्द जरी किंवा लव हा शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला तर तरी तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर निश्चितच मिळून जाईल। तर फिलोझोइक याच्यामध्ये जो झोइक दिलेला आहे, झोइक याचा अर्थ होते ॲनिमल। याचा अर्थ काय होते? ॲनिमल। अ लवर ऑफ ॲनिमल इज नोन ॲज फिलोझोइक। सिंपल डेफिनेशन आहे। ओके, बघा, अ लवर ऑफ ॲनिमल्स म्हणजे जो प्राण्यावरती खूप प्रेम करतो त्याला काय म्हणतो आपण? फिलोझोइक। म्हणजे झोइक तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, तो म्हणजे ॲनिमल्स, आणि फिलो हा शब्द तुमच्या लक्षात राहायला पाहिजे। फिलो म्हणजे काय? अ लवर। ओके, अ लवर ऑफ ॲनिमल। सेकंड वर्ड्स आहे फिलोथिस्ट। आता ज्यांनी आपले आधीचे लेक्चर बघितलेले असेल तर त्याच्यामध्ये मी थिस्ट हा शब्द कुठेतरी तुम्हाला सांगितलेला असेल, तर थिस्ट मीन्स गॉड। मग हा जर थिस्ट मीन्स गॉड होत असेल तर फिलोथिस्ट याचा अर्थ काय होते? अ लवर ऑफ गॉड। जो देवावरती प्रेम करतो त्याला काय म्हणतो आपण? फिलोथिस्ट। सिंपल डेफिनेशन आहे, लक्षात ठेवायची। बघा, अ लवर ऑफ थिस्ट मीन्स अ लवर ऑफ गॉड। मग फिलोटेक्निक म्हणजे काय? आता फिलोटेक्निकचा अर्थ सुद्धा सिंपल आहे। टेक्निक म्हणजे काय? टेक्निक म्हणजेच काय? एक तंत्रज्ञान होते, टेक्निक्स म्हणतो आपण त्याला। परंतु टेक्निकचा इथे अर्थ घ्यायचा आर्ट, अ लवर ऑफ आर्ट। सिंपल डेफिनेशन आहे, इथे लिही तुम्ही, अ लवर ऑफ आर्ट मीन्स फिलोटेक्निक।
अ लव्हर ऑफ आर्ट्स, त्याला काय म्हणायचं आहे फिलोटेक्निक, जो कलावरती प्रेम करतो त्यालाच काय म्हणतो आपण फिलोटेक्निक. नेक्स्ट दिलेला आहे फिलोमॅथ. आता इथे मॅथ म्हणजे काय, गणित असा विषय होते, परंतु फिलोमॅथ अ लव्हर ऑफ मॅथ न घेता अ लव्हर ऑफ लर्निंग घ्यायचा आहे. लर्निंग म्हणजेच काय तर शिकणे, सिंपलचा डेफिनेशन आहे. मग फिलोमॅथचा इथे अर्थ लक्षात ठेवायचा आहे लर्निंग. सिंपल आहे बघा, फिलोमॅथ अ लव्हर ऑफ लर्निंग. त्याच्यानंतर फिलोगायनिस्ट. आता गायनिस्ट, आता जेव्हा आपण गायनिस्ट हे जे रूट वर्ड्स आहे हे रूट वर्ड्स घेऊ आपण, तेव्हा तुम्हाला गायनिस्ट म्हणजे काय ते जनरली मॅरेज असा वर्ड्स गायनिस्टशी निगडीत आहेच, परंतु आपण फिलोगायनिस्ट, गायनिस्ट म्हणजे वुमेन आणि फिलो मीन्स अ लव्हर ऑफ वुमेन. सिंपल डेफिनेशन आहे. ओके बघा, गायनिस्ट याचा अर्थ काय होते वुमेन, आणि इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अ लव्हर ऑफ वुमेन. त्याला म्हणतो आपण फिलो गायनिस्ट. म्हणजे गायनिस्ट म्हणजे काय तर वुमेन, आणि फिलो म्हणजेच काय तर अ लव्हर. मग फिलँडेरर म्हणजेच काय, सिंपल डेफिनेशन आहे लक्षात ठेवायची फिलँडेररची. याला मराठीत म्हणतो आपण बायकांना फुलथापा देणारा, बायकांना फुलथापा देणारा, त्याला म्हणतो आपण फिलँडेरर. हा झाला मराठी मिनिंग, परंतु मराठी मिनिंग आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं नाही. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही इंग्लिश या सब्जेक्टचं लर्निंग करत असतात किंवा अभ्यास करत असतात तेव्हा मात्र तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की त्याचा मराठी मिनिंग शोधत नका बसू. ते इंग्लिश त्या वर्डचा इंग्लिश मिनिंगच बघायचा आणि इंग्लिश मिनिंग मधूनच अभ्यास करायचा, जेणेकरून तुमचं इंग्लिश या विषयावरती काय होईल, चांगली पकड होईल. ओके, आता बघा हे वर्ड शिकत असताना तुम्ही बोलण्यामध्ये सुद्धा यांचा वापर करू शकता. जसं आय एम अ फिलॉझॉइक पर्सन किंवा आय एम अ फिलॉझॉइक. आता फिलॉझॉइक म्हटल्यानंतर बरेचशा व्यक्तींना फिलॉझॉइक म्हणजे काय हे माहीत होणार नाही किंवा याचा मिनिंग माहीत नसणार, परंतु सेंटेन्स बघा किती थोडं जबरदस्त सेंटेन्स वाटते आपल्याला. आय एम अ लव्हर ऑफ ॲनिमल आणि आय एम अ फिलॉझॉइक, दोन सेंटेन्स दिलेला आहे. आय एम अ फिलॉझॉइक आणि आय एम अ लव्हर ऑफ ॲनिमल, दोन सेंटेन्स पैकी खूप चांगलं सेंटेन्स आणि खूप चांगली रचना सुद्धा आणि बोलण्यासाठी खूप चांगलं सेंटेन्स वाटते आपल्याला फिलॉझॉइक. कारण एक स्टँडर्ड वर्ड आपल्या स्टँडर्ड वर्ड्स आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजेच काय झोईक. आणि झोईकचा अर्थ काय होते ॲनिमल, आणि फिलोचा अर्थ काय होते अ लव्हर ऑफ. ओके ओके, फिलँडेरर ज्या शब्दाचा मराठी मिनिंग आहे बायकांना फुल थापा देणारा व्यक्ती, त्याला म्हणतो आपण फिलँडेरर. मग याचा मिनिंग लक्षात ठेवायचा अ लव्हर ऑफ किंवा अ मॅन हू लव्हिंग किंवा having sex with a lot of different women is known as philanderer. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण फिलोम्यूज कडे, आणि फिलोम्यूजचा अर्थ इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे म्यूज. म्यूज म्हणजेच काय प्रॉपर्टी अँड आर्ट, आणि प्रॉपर्टी म्हणजेच काय साधन. प्रॉपर्टीचा अर्थ काय लक्षात ठेवायचा आपल्याला साधन. ओके, जो आपण प्रॉपर्टी दिली किंवा संपत्ती असं सुद्धा यूज तुम्ही ठेवू शकता, म्हणजे लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून. म्यूज, म्यूजचा अर्थ प्रॉपर्टी ऑर आर्ट असा लक्षात ठेवायचा आहे. तर इथे लिही तुम्ही फिलो म्यूज अ लव्हर ऑफ प्रॉपर्टी अँड आर्ट्स. त्याच्यानंतर लास्ट आहे आपल्याकडे सिनोफिलिस्टिक. आता सिनोफिलिस्टिक म्हणजेच काय बघा, एक सेंटेन्स रीड करतो मी. आय एम अ सिनोफिलिस्टिक पर्सन किंवा आय एम अ सिनोफिलिस्टिक, आय एम अ सिनोफिलिस्टिक हे एक सेंटेन्स आहे. आणि आय एम अ लव्हर ऑफ डॉग दुसरं सेंटेन्स आहे. आता दोन्ही सेंटेन्स मध्ये खूप म्हणण्यासाठी खूप चांगलं सेंटेन्स आणि थोडं एक्सप्रेसिव्ह सेंटेन्स कोणतं वाटते, तर जेव्हा तुम्ही या शब्दाचा यूज करता सेंटेन्स मध्ये ते सेंटेन्स थोडं काय वाटते एक्सप्रेसिव्ह वाटते. मग इथे लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्याला म्हणतो आपण सिनोफिलिस्टिक अ लव्हर ऑफ डॉग.
अ लवर ऑफ डॉग. जो कुत्र्यावरती प्रेम करतो त्यालाच काय म्हणतो आपण, अ लवर ऑफ डॉग. हे झाले तुमचे सिंपल वर्ड्स आणि शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. आजचे वर्ड्स आपले वन वर्ड्स डिनोटिंग लवर्स, ज्यामध्ये बघा एक रिपीट आपण पुन्हा रीडिंग करू. फिलोझोईक म्हणजे काय, अ लवर ऑफ ॲनिमल. जो प्राणी मात्रावरती खूप जास्त प्रेम करतो त्याला म्हणतो आपण फिलोझोईक. मग झोईक म्हणजे काय, तर ॲनिमल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर फिलोथिस्ट, नेहमी लक्षात ठेवायचं थिस्टच्या आधी कुठलाही शब्द असो फक्त लक्षात पाहिजे तुम्हाला थिस्ट. आणि थिस्ट याचा अर्थ काय होते, गॉड. आणि गॉड म्हणजेच काय, देव. अ लवर ऑफ गॉड, जो देवावरती प्रेम करतो त्यालाच काय म्हणतो आपण, फिलोथिस्ट असे म्हणतो. वर्ड्स नंबर 3 आहे फिलोटेक्निक. टेक्निक म्हणजे काय, इथे एक तंत्रज्ञान किंवा तंत्र असा त्याचा अर्थ होते. परंतु तंत्रज्ञान किंवा तंत्र च्या ऐवजी आपल्याला इथे आर्ट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कलाकार किंवा कलाकृती हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग फिलोटेक्निकचा सिंपल मिनिंग आहे अ लवर ऑफ आर्ट्स. त्याला म्हणतो आपण अ लवर ऑफ आर्ट्स. त्याच्यानंतर फिलोमॅथ हा शब्द दिलेला आहे. मग फिलोमॅथ, मॅथ म्हणजेच काय, तर मॅथ म्हणजे गणित. परंतु आपल्याला गणित हा शब्द लक्षात न ठेवता मॅथ साठी लर्निंग हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मग फिलोमॅथ म्हणजे काय, अ लवर ऑफ लर्निंग. सिंपल आहे. त्याचा अर्थ लवर ऑफ लर्निंग. लर्निंग म्हणजे काय, शिकणे. जो शिकायचा खूप जास्त का असते, ज्याला शिकण्याविषयी खूप जास्त प्रेम असते त्याला म्हणतो आपण फिलोमॅथ. आणि फिलोगायनिस्ट म्हणजे काय, तर गायनिस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गायनिस्टचा अर्थ लक्षात ठेवायचा इथं वुमन. आणि वुमन म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे वुमेन म्हणजे वुमेन. मग अ लवर ऑफ वुमेन, वुमेनला म्हणतो आपण स्त्री. ओके. अनेक वचनी शब्द इथे यूज केलेला आहे MEN. जेव्हा आपण या शब्द इथे रिप्लेस करतो बाय विच प्रोनाउन, ए या प्रोनाउनने, देन these words convert to single woman singular words. हा अनेक वचनी आहे, हा काय एक वचनी आहे. फिलँडेरर, फिलँडेररचा मिनिंग होते एक्झाम मध्ये खूप वेळेस येऊन गेलेला आहे दोन्ही वर्ड, फिलोगायनिस्ट आणि फिलँडेरर. आता पुढच्या एक्झाम मध्ये काय येईल, आणि फिलोथिस्ट हा शब्द सुद्धा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं. फिलँडेररचा मराठी मिनिंग काय होते, तर मराठी मिनिंग लक्षात ठेवायचा, बायकांना फुलतापा देणारा व्यक्ती. मग त्याचं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं आहे मिनिंग, अ मॅन हू हॅव्हिंग सेक्स विथ अ लॉट ऑफ डिफरंट वुमेन इज नोन ॲज फिलोगायनिस्ट. त्याच्यानंतर फिलोम्यूज, म्यूजचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे प्रॉपर्टी, संपत्ती किंवा आर्ट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. अ लवर ऑफ प्रॉपर्टी अँड आर्ट्स इज नोन ॲज फिलोम्यूज. प्रॉपर्टी अँड आर्ट्स. त्याच्यानंतर लास्ट वर्ड लक्षात ठेवायचा आपल्याला सिनोफिलिस्टिक. आणि सिनोफिलिस्टिकचा अर्थ काय होते, तर फिलिस्टिक हा शब्द लक्षात ठेवायचा, त्याचा अर्थ काय होते डॉग. सॉरी, सिनोचा अर्थ काय होते, डॉग होते. आणि फिलिस्टिक किंवा फिलो यासारख्या शब्दांना आपण काय म्हणतो, लवर ऑफ किंवा प्रेम करणारा, हा असा मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर सिनो हा शब्द महत्वाचा आहे. पुढे सुद्धा आपल्याला कुठेतरी डिफरंट काइंड्स ऑफ वर्ड्स जेव्हा घेत असतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सिनो हा शब्द माहिती पडेल आणि तिथे तुम्हाला आठवण करावं लागेल की सिनो म्हणजेच काय, तर सरांनी सांगितलं होतं सिनो म्हणजेच काय, डॉग. ओके. आणि बाकीचे शब्द काही असो आपल्याला हा शब्द माहित झाला पाहिजे, अ लवर ऑफ डॉग. ओके. हे होते आपले टोटल जे काही वर्ड्स दिलेले असेल, ज्याला म्हटलेलं आहे आपण वन वर्ड डिनोटिंग लवर्स. पुढे जाऊ आपण इडियम्स आणि फ्रेजेस कडे. बघा, इडियम्स आणि फ्रेजेस हा आपला कुठल्याही इंग्लिश ग्रामरचा कोर टॉपिक आहे आणि तो कोर टॉपिक आपल्याला नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो. बरेचसे एक्झाममध्ये अलीकडे आता जर तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त वर्ड्स पॉवर जेवढा तुमच्या जवळ जास्त आहे, जेवढा वर्डचा साठा तुमच्याकडे जास्त आहे, जेवढा फ्रेज इडियमचा साठा तुमच्याकडे खूप जास्त आहे, तेव्हाच तुम्ही इंग्लिश या विषयावरती खूप चांगल्या प्रकारे कमांड करू शकता आणि येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क तुम्ही कव्हर करू शकता. आता तेच पाहू आपण फ्रेजेस आणि इडियम्स मध्ये काय डिफरन्स आहे. इथे लिही तुम्ही इडियम्स आणि इथे लिही तुम्ही फ्रेजेस.
फ्रेजेस. ओके. आता इडियम्स आणि फ्रेजेस शिकत असताना बऱ्याचशा मुलांची अडचण नसते की सर हे आम्ही एवढे वर्ड्स कसे वाचायचे, एवढं पाठांतर कसं करायचं इडियम्स आणि फ्रेजेस. त्याच्यासारखे तुम्ही याच्यासाठी कुठले आयडिया आहे का जे आपण सिंपल इडियम्स आणि फ्रेजेस लक्षात ठेवू शकतो. तर भारतातला किंवा जगातला कुठलाही असा टीचर नाही की जे तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस टेक्निकनुसार शिकवणार. ते तुम्हाला पाठ करावं लागणार, ते तुम्हाला वाचावं लागणार, ते तुम्हाला डेली रीडिंग करावं लागणार. तेव्हाच तुमचे इडियम्स आणि फ्रेजेस किंवा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स किंवा जे वन वर्ड्स रूट वर्ड्स असतात किंवा वन वर्ड्स डिनोटिंग डिफरंट जसं लवर, ॲनिमल, थिंग्स यासारखे जे आपल्याला वर्ड्स पाहायचे असतात ते तुम्हाला रोज कमीत कमी तुम्ही 10 वर्ड्स वाचणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10 वर्ड्स जर डेली रीडिंगमध्ये आणत असेल तर 30 दिवसात किती होणार तुमचे 300 वर्ड्स. याच्यावरून तुम्ही वर्षाचं कॅल्क्युलेशन करा, गुणेला 12 करा, ते तुमचे तेवढे वर्ड्स बनतील. आता इडियम्स आणि फ्रेजेस बघा, इडियम्स म्हणजे काय सिंपल लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेशन सांगतो इडियमची. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग ए मेटामॉर्फिक मिनिंग. लिहितो इथे मी हॅव्हिंग. इट इज ए ग्रुप ऑफ वर्ड्स having metamorphic meaning. आणि फ्रेजेस म्हणजे काय तर फ्रेजेसचा अर्थ सुद्धा तोच होतो. जनरली बघा थोडा स्लाइटली डिफरंट आहे. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स standing with a conceptual unit. किंवा यालाच म्हणू शकतो आपण इट इज ए ग्रुप ऑफ words haven't a figurative meaning. आता डेफिनेशन तर लिहिलं मी इडियम्स आणि फ्रेजेस. आता इडियम्स आणि फ्रेजेस इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग मेटामॉर्फिक मिनिंग. आता इथे जो मेटामॉर्फिक मिनिंग आलेला आहे त्याचा अर्थ काय होते जसाच्या तसा अर्थ लक्षात न घेता त्याला म्हणतो आपण मेटामॉर्फिक. डेफिनेशन समजली असेल तर एक्झाम्पल सुद्धा घेऊ आपण. आणि इथे काय लक्षात ठेवायचं आहे इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स स्टँडिंग विथ अ कन्सेप्च्युअल युनिट. म्हणजे इथे तुम्ही फ्रेज वाचल्यानंतर किंवा रीडिंग केल्यानंतर जनरली तुमचे मिनिंग जसं तसं समोर राहतो त्याला म्हणतो आपण फ्रेजेस. मग जसं इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅवंट ए फिग्युरेटिव्ह मिनिंग. ज्या शब्दांना किंवा जे शब्द आलेले असतात कशामध्ये जे ग्रुपमधून आलेले असतात जे शब्दाचा ग्रुप आलेला असतो त्याच्यामध्ये फिग्युरेटिव्ह मिनिंग नसतो. फिग्युरेटिव्ह म्हणजेच मिनिंग काय अलंकारिक मिनिंग नसतो त्याला म्हणायचं आहे फ्रेजेस. ओके. 2 शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात महत्वाचा इडियमसाठी मेटामॉर्फिक मिनिंग असतो. मेटामॉर्फिक मिनिंग म्हणजेच काय जो आलेले शब्द आहे आलेल्या शब्दांचा जो काही जे पूर्ण वाक्य तयार झालेलं आहे किंवा जे इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स आहे त्याला मेटामॉर्फिक मिनिंग असतो. मग मेटामॉर्फिक मिनिंग म्हणजेच काय तर त्या वाक्याचा किंवा त्या सेंटेन्सचा जसाचा तसा मिनिंग लक्षात न घेता त्यालाच म्हणायचं आपल्याला मेटामॉर्फिक. आणि फिग्युरेटिव्ह मिनिंग इथे लक्षात ठेवायचं आपल्याला अलंकारिक. इथे अलंकारिक हा प्रयोग केला जात नाही त्यालाच म्हणायचं आपल्याला फ्रेज. ओके. आता बघा सिंपल एक एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल ब्लॅक शीप. ब्लॅक शीप. ओके. बघा शीप सुद्धा 2 मिनिंग असते. शीपची एक SHIP वाला आहे एक SHEEP.
आता इथे ऑप्शन देतो मी तुम्हाला, ए शिप विथ ब्लॅक हेअर. ऑप्शन नंबर 2, ए शिप with no hair. Option number 3, a sheep with white hair. नंतर 4th नंबर लक्षात ठेवायचा आपल्याला, गुड फॉर नथिंग पर्सन. गुड फॉर नथिंग पर्सन. आता सिंपल एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक शिप याची इडियम्स काय किंवा याची फ्रेज काय ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. आणि पहिला ऑप्शन दिलेला आहे, ए शिप विथ ब्लॅक हेअर, ए शिप विथ नो हेअर, ए शिप विथ व्हाईट हेअर आणि गुड फॉर नथिंग पर्सन. मग याच्यापैकी योग्य आन्सर काय? आता बरेचसे मुले इथे चुकीचा आन्सर देण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि ब्लॅक म्हणजे काय? ब्लॅक म्हणजे काळा रंग, ब्लॅक. आणि शिप म्हणजे काय? तर मेंढी. मग ए शिप विथ ब्लॅक हेअर, बरेचशा मुलांचं उत्तर काय असते? ऑप्शन नंबर 1. तर सगळ्यांचं काय झालेलं आहे? ते चुकलेलं आहे. सगळ्यात करेक्ट इथं जर आपण याचा अर्थ बघितला ब्लॅक शिपचा, तर त्याला म्हणतो आपण गुड फॉर नथिंग पर्सन, याला म्हणतो आपण दुष्कामी व्यक्ती. मराठी मिनिंग लक्षात ठेवायचं इथे, दुष्कामी व्यक्ती. पुढे जाऊ आपण. पुन्हा काही एक्झाम्पल देतो बघा. ए स्नेक इन दी ग्रास. नंतर रीड बिटवीन द लाईन्स. त्याच्यानंतर अकिल्स हिल्स. त्याच्यानंतर गेट एक्स किंवा गेट दी एक्स. आता इथे मी आणखी तुम्हाला टोटल ए स्नेक इन द ग्रास, रीड बिटवीन द लाईन्स, अकिल्स हिल्स आणि गेट दी एक्स. आता अ स्नेक इन द ग्रास याचं जनरली मिनिंग जर पाहिला, अ स्नेक इन द ग्रास म्हणजेच काय? गवतामध्ये साप आहे असा त्याचा मिनिंग आपण गृहीत पकडतो. परंतु इडियम्समध्ये जेव्हा आपण डेफिनेशनचा वापर करतो किंवा डेफिनेशन आपण रीड करतो, तेव्हा त्याच्यामध्ये मेटॅमॉर्फिक म्हणजे काय? तर जसंच्या तसा अर्थ गृहीत न पकडता असा होतो. मग इथे आलेला आहे स्नेक इन द ग्रास. मग अ स्नेक इन द ग्रास याचा मिनिंग काय होतो? अ हिडन एनिमी इन द ग्रास. त्याला म्हणतो आपण अ स्नेक इन द ग्रास किंवा अ हिडन एनिमी असा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. अ हिडन एनिमी. एनिमी म्हणजेच काय होते? शत्रू. मग हा योग्य मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला. त्याच्यानंतर बघा इडियम्स नंबर 2, रीड बिटवीन द लाईन्स. आता रीड बिटवीन द लाईन्स म्हटल्यानंतर लगेच मुलांच्या लक्षात आलेलं असेल 2 लाईन मधलं वाचणे, रीड बिटवीन द लाईन्स. परंतु त्याचा मिनिंग हा रीड बिटवीन द लाईन्स हा जसेचा तसा अर्थ न घेता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे अ हिडन मिनिंग. अ हिडन मिनिंग. पुन्हा इथे लक्षात ठेवा अकिल्स हिल्स म्हणजे काय आणि त्याच्या खालीच दिलेली आपल्याला नवीन इडियम्स ती म्हणजेच काय? गेट दी एक्स. त्याच्या अगोदर पाहू आपण अकिल्स हिल्स म्हणजे काय. मग अकिल्स आणि हिल्स, आता हिल्स म्हणजे काय? टाक. परंतु इथे तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवायचा आहे अकिल्स हिल्सचा अ वीकनेस ऑफ द पर्सन. वीकनेस
ऑफ दी पर्सन. आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे गेट दी एक्स. इथे मी बघा ए एक्स हा शब्द यूज केलेला आहे. एक्स म्हणजे काय कुऱ्हाड आणि ए एक्स ई हा सुद्धा काय होते एक्स. एक्स म्हणजे काय होते तो पण कुऱ्हाडच होते. ओके लक्षात ठेवायचं आहे एक्झाम मध्ये दोन्ही वर्ड्स येतात कधी कधी. दोन्ही वर्ड्स खूप महत्वाचे आहे. ए एक्स 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 म्हणजे कुऱ्हाड किंवा यालाच आपण लिहू शकतो ए एक्स ई. आतापर्यंत आपण ए एक्स ई हा शब्द पाहत आलेलो आहे त्याच्यामुळे मी ए एक्स ई हा सुद्धा इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. तर इथे बघा गेट दी एक्स. एक्स म्हणजे काय कुऱ्हाड. मग गेट म्हणजे काय घेणे. मग कुऱ्हाड घेणे हा त्याचा मिनिंग होईल का नाही. गेट दी एक्स याचा करेक्ट जर मिनिंग पाहिला या इडियमचा करेक्ट मिनिंग पाहिला तर याला म्हणतो आपण लॉस दी जॉब. लॉस दी जॉब. मग हा तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस असे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्याच्या मागच्या डेफिनेशन कशा आहे. डेफिनेशन सुद्धा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते. विचारण्यात जाण्याची शक्यता असते. इथे सांगण्याचा मुख्य माझा मिनिंग हाच होता किंवा मुख्य हेतू हाच होता की तुम्हाला जास्तीत जास्त फ्रेजचा का व्हावा सराव व्हावा. जास्तीत जास्त वर्डचा तुमचा का व्हावा सराव व्हावा. त्याच्यानंतर जाऊ आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू आपण. एक सेंटेन्स देतो मी तुम्हाला आणि त्याचे काही 4 ऑप्शन. बघा एक्झाम मध्ये प्रश्न आलेला होता आपल्याला तो म्हणजेच काय चूज दी करेक्ट meaning that best describes the underlined idioms. आणि सेंटेन्स दिलेलं होतं. सेंटेन्स सिंपल आहे बघा. सेंटेन्स देतो इथे लिहून. ही विल टेक दी सेम टाइम. He will take him the same time to get handle has things runs in this part of the world. आता एक सेंटेन्स दिलेला आहे. खूप मोठा सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला. पहिले तर प्रश्नाकडे पाहूनच मुलं प्रश्न सोडून देतात. जसं चूज द करेक्ट मिनिंग दॅट बेस्ट डिस्क्राइब दी अंडरलाइन इडियम्स. ही विल टेक हिम द सेम टाइम टू गेट हँडल हॅज थिंग्स रन इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड. आता इथे अंडरलाईन दिलेली आपल्याला टू गेट हँडल. वास्तविक पाहता आपल्याला सेंटेन्स वाचण्याचं काम नाही. जर तुम्ही टू गेट हँडल एवढं जरी इडियम्स पाठ ठेवलं तरी तुम्ही एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकता. आता इथे ऑप्शन देतो. पहिलं ऑप्शन आहे टीचिंग हिमसेल्फ. दुसरा ऑप्शन आहे डेव्हलपिंग अँड अंडरस्टँड. तिसरा ऑप्शन आहे रायटिंग
इट हिमसेल्फ, आणि चौथा ऑप्शन आहे टू गिव्ह अदर. आता सिंपल आपल्याला आयोगाने प्रश्न केलेला होता आणि त्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं जे काही आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे त्या फ्रेजचा किंवा त्या इडियमचा करेक्ट मिनिंग काय. टू गेट हँडल, मग टू गेट हँडलचा मिनिंग जर तुम्ही याच्या अगोदर जर रीडिंग केलेलं असेल तर त्याचा मिनिंग होते डेव्हलपिंग अँड अंडरस्टँड, म्हणजे तुमची समजूतदारपणा डेव्हलप करणे, वाढविणे, त्याचा मिनिंग होतो. मग इथे करेक्ट आन्सर काय होईल तर आन्सर ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन. ओके, तर या टाईपचे इडियम्स आणि फ्रेजेस आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात आणि ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून पाठांतर करणे किंवा रोज 10 शब्द वाचणे हे तुम्हाला खूप डेली काम पडेल. जेव्हा आपण पुढच्या टॉपिक कडे सिंपल टॉपिक आहे आणि तो सिंपल टॉपिक म्हणजेच काय व्हर्बल फ्रेज. व्हर्बल फ्रेज आता व्हर्बल फ्रेज म्हणजे काय तर व्हर्बल फ्रेज तुम्हाला लक्षात ठेवायची इथे बघा. व्हर्बल फ्रेज किंवा यालाच म्हणतो आपण वर्ब फॉलोड बाय दी प्रिपोजिशन. हा टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये खूप वेळेस विचारतो. वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन. हा टॉपिक तुम्हाला वर्ब क्रियापद शिकत असताना हा टॉपिक तुम्हाला तिथे सुद्धा कामी पडेल. त्याच्यानंतर प्रिपोजिशन जे तुम्हाला वेगवेगळे प्रिपोजिशन वरती वेगवेगळे प्रश्न विचारतात तो टॉपिक महत्वाचा म्हणजेच काय त्याच्यामधला महत्वाचा टॉपिक म्हणजेच काय व्हर्बल फ्रेज किंवा वर्ब फॉलोड बाय दी प्रिपोजिशन. जर हे तुमच्या पाठांतर असेल किंवा डेली जर तुम्ही याच्यावरती सुद्धा अभ्यास केला कमीत कमी 10 ते 15 मिनिट तर कुठल्याही एक्झाम मधला तुमच्या वर्ब वरती प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मात्र मी घेतो. फक्त मेहनत करणे गरजेचं आहे आणि रोज तुम्हाला 10 फ्रेजेस तरी रीडिंग मध्ये आणावं लागेल. आता व्हर्बल फ्रेज म्हणजेच काय बघा इथे एक्झाम्पल देतो मी. टू लुक, टू लुक, टू लुक फॉर, त्याच्यानंतर टू लुक फॉरवर्ड टू, त्याच्यानंतर टू लुक इनटू आणि त्याच्यानंतर टू लुक अपॉन. आता सिंपल इथे काय दिलेलं आहे लुक सगळ्यांना माहित आहे व्हर्ब आहे. लुक काय सगळ्यांना माहित आहे तो व्हर्ब आहे आणि टू काय तर ही इन्फिनिटिव्ह फॉर्म तयार झालेला आहे बघा. 2 + V1 2 + V1 सगळे याच्यात काय 2 + V1 याला काय म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह फॉर्म. जेव्हा तुम्ही फायनाइट आणि नॉन फायनाइट व्हर्ब शिकाल तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा नॉन फायनाइट हा टॉपिक शिकाल तेव्हा नॉन फायनाइट म्हणजेच काय तर 2 + V1 तिथे डेफिनेशन जनरली वेगळी असते जेव्हा आपण क्रियापद हा टॉपिक शिकत असतो. परंतु जनरली याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. आणि हाच टॉपिक नॉन फायनाइट व्हर्ब याच्यासोबत रिलेटेड आहे. हा तर टॉपिक जनरली आपण क्रियापद मध्ये शिकणार आहोत. पण आता इथे बघू आपण आता लुक नंतर काय लुक नंतर वेगवेगळे प्रिपोजिशनचा वापर केला जातो. लुक फॉर, लुक फॉरवर्ड टू, लुक इनटू आणि अपॉन, अपॉन इनटू फॉरवर्ड टू फॉर हे सगळे काय प्रिपोजिशन आहे. जेव्हा या टाईपचे आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात तेव्हा त्याचा अर्थ सुद्धा काय होतो चेंज होतो. आणि तो अर्थ म्हणजे कसा चेंज होतो बघा लक्ष द्या. आता टू लुक म्हणजे काय होते पाहणे, जनरली पाहणे असा मिनिंग आपण लक्षात ठेवतो. टू लुक फॉर म्हणजे काय टू सर्च आणि टू सर्च म्हणजे काय शोधणे. बघा मिनिंग कसा चेंज होतो आणि मिनिंग जर चेंज झाला तर तुमचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय होते चेंज होते.
टू लुक फॉरवर्ड टू का, टू लुक फॉरवर्ड टू त्याचा अर्थ होतो टू एक्सपेक्ट, टू एक्सपेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज टू लुक इनटू त्याचा अर्थ होतो टू एक्झामाइन. आणि टू एक्झामाइन म्हणजे काय, तपासणी करणे किंवा जांच करणे, त्याला म्हणतो आपण तपासणे. आणि लास्ट वन इज टू लुक अपॉन. आणि टू लुक अपॉन म्हणजेच काय होते, याचा मिनिंग सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो मिनिंग म्हणजेच काय, टू कन्सिडर, टू कन्सिडर. आणि टू कन्सिडर म्हणजेच काय तर मानणे. टू कन्सिडरचा अर्थ लक्षात ठेवायचा तुम्हाला मानणे. तर व्हर्बल फ्रेज आणि व्हर्ब फॉलोड बाय दी प्रिपोजिशन याचा तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप उपयोगी टॉपिक आहे. याच्यापैकी एक्झाम मध्ये बघा आतापर्यंत काय काय विचारलेलं आहे, टू लुक इनटू ही येऊन गेलेली आहे, टू लुक फॉरवर्ड टू ही सुद्धा येऊन गेलेली आहे. तर दोन डेफिनेशन किंवा दोन व्हर्बल फ्रेज आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मिनिंग पाहिलेलं आहे टू लुक फॉरवर्ड टू, टू एक्सपेक्ट करणे किंवा टू एक्सपेक्ट. आणि टू लुक इनटू त्याला म्हणतो आपण टू एक्झामाइन. आणि एक्झामाइनचा अर्थ काय होते, तपासणे किंवा जांच करणे. ओके, तर आजचा टॉपिक आपण इथेच एंड करू. भेटू आपण लगेच पार्ट नंबर 5 मध्ये. त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, ज्यांनी कोणी आपले आधीचे एकूण 3 पार्ट झालेले आहे कंप्लीट, ज्यांनी बघितलेलं नसेल ते सगळ्यांनी बघून घ्या, म्हणजे जेणेकरून येणारे जे काही नवीन पार्ट आहे त्या नवीन पार्ट मध्ये तुमची सगळ्यांची काय लागेल, लिंक लागेल. तर आजचा टॉपिक आज आपण इथे थांबू. भेटू आपण लगेच पार्ट नंबर 5 मध्ये. ओके, टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.